राम कृष्ण हरी. ओवी ज्ञानोबरायांची एक तरी ओवी अनुभवावी ही आपल्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वर अखंडित प्रेम, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वर चिंतन मंथन हे करत आहोत. म्हणून ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी या ग्रंथातील एक एक ओवीवरील बोलण्याचा जेव्हा योग येतो, त्या ओवीचं जेव्हा चिंतन होतं आणि चिंतन आपल्यासमोर मांडत असताना जो आनंद होतो तो आनंद हा आगळा आणि वेगळा आहे. पुन्हा आपण या YouTube या चॅनलवरती सर्वे गाते आहेत, श्रोते आहेत आणि पाहते आहेत. या सर्वांनाच एक विनवणी आहे की बाबा हा काही काळ, काही वेळ आपण हा थोडा कार्यक्रम काही काळापुरता थोडासा खंड झाला आणि पुन्हा आपण या कार्यक्रमामध्ये पुन्हा प्रवृत्त होऊन तुमच्यापर्यंत ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी सांगण्याचा म्हणा, ओवीचा मध्यार्थ सांगण्याचा एक तुमच्यावर माझं खूप किंवा तुमचं माझ्यावर खूप प्रेम असेल. कारण काही लोकांचं या काही गाणारे असतील, काही ऐकणारे असतील, काही पाहणारे असतील, अनेकांना संबोधन केलं, अनेकांना प्रवृत्त केले की बाबा आपण पुन्हा या कार्यक्रमाचं नियोजन करा, पुन्हा कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आमच्या समोर येईल असं चिंतन करा. अनेकांचा असणारा हा सुसंवाद, अनेकांच्या असणारी मागणी परिपूर्ण करा. पुन्हा आपण ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीकडे वळत आहोत. ओवी ज्ञानोबरायांची एक तरी ओवी अनुभवावी. या ओवीमध्ये ज्ञानोबरायांच्या आज आपण 12व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये आणि 7व्या अध्यायामध्ये ओवीचा क्रमांक आहे 83. किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा. ज्ञानोबरायांची 12व्या अध्यायातली 83 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीच्या माध्यमातून भगवान परमात्मा अजून सांगतात की किंबहुना धनुर्धरा अर्जुना, काय सांगावं फारस. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात काय सांगावं फारस. अर्जुन मातेच्या पोटी जन्माला येतो, मातेच्या पोटी जन्माला येतो. मातेच्या पोटी जन्माला आलेला जो येतो तो मातेच्या किती जवळचा असतो, आईच्या किती जवळचा असतो हे सांगण्याची गरजही भासत नाही. कारण प्रत्येकाचा जन्म हा मातेच्या पोटी झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाला या ओवीचा एक तरी ओवी अनुभवावी हा शब्द आहे. याचा अर्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये मातेचा आणि त्या अपत्यांचा कितीतरी संबंध असतो. म्हणून मातेचा आणि असणाऱ्या त्या अपत्याचा जो संबंध आहे तो मातेचा सोयरा की तुला आहे. कारण किती जवळच आहे, किती आवडत आहे असा जर विचार केला तर ज्ञानोबराया या ओवीच्या माध्यमातून सर्व जगताला सांगतात. याचा अर्थ भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना फार काय सांगावं की मातेच्या पोटी जन्माला जो आलेला असतो तो मातेच्या कितीतरी जवळचा असतो, नाही कितीतरी आवडता असतो, किती प्रिय असतो आणि मातेच्या एवढ्या जवळचा त्यामुळे संपूर्ण त्या अपत्याचे संगोपन लालन पालन करणारा हा माताच असते. तत्व ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचे चिंतन करणारे, मंथन करणारे, अहोरात्र ज्ञानोबरायांची ओवीचं मंथन चिंतन करून आत्मसात करून आनंद जो असे परमानंद आहे, सच्चिदानंद भगवान परमात्म्याबद्दल जे माऊलींच्या ओवीच्या माध्यमातून भगवान परमात्म्याशी आपलं नातं कसं जवळचं होतं याचा विचार करत असताना त्या असणाऱ्या अपत्याला कुठल्याही प्रकारची उणीव राहत नाही. कारण का आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि ज्यानं आईच्या पोटी जन्म घेतलेला संपूर्ण त्याची जबाबदारी त्या आईवरती असते, त्या मातेवरती असते.
तद्वत ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करणार, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं वाचन करणार, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती ओवीवरती ज्याचं प्रेम अखंड आहे असं त्या ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या ज्ञानावरती त्याचं जीवन आहे आणि ज्याच्या जीवनात असे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आलेली आहे, ज्ञानोबरायांचं जीवन आणि ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीच्या असणाऱ्या वैकेक ओवीचं चिंतन करता करता त्याचा जो आहे तो संपूर्ण जबाबदारी ही माऊलींचीच आहे. माऊली एवढ्यासाठी सांगतात की बाबाने ज्याप्रमाणे मातेच्या पोटी जन्म घेतला, ज्या मातेच्या जवळचा सोयरा झाला, मातेच्या अगदी जवळचा झाला, याचा अर्थ तो संपूर्ण जबाबदारी जर मातेची आहे. त्याचप्रमाणे तेवी मी तया जैशी असती तैशी कळीकाळ नोकनिया घेतला. त्याप्रमाणे जे माझे भक्त असतील, ज्या माझ्या स्थितीमध्ये, याचा अर्थ माझ्यावर जे प्रेम करत असेल मी त्यांच्यावर प्रेम करणारच आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर कळीकाळ येतो, जेव्हा जेव्हा त्यांचा प्रसंग होतो, त्या प्रसंगामध्ये आजही मी त्या भक्तांचा कैवार घेणार आहे. कारण ज्ञानोबराया या ओवीवर चिंतन करत असताना मातेचा दृष्टांत देतात आणि मातेच्या दृष्टांतामधून महाराज असणार की मातेचा आणि जसा त्या मुलाचा जेवढा संबंध असतो तेवढाच ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा आणि ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी वाचकाचा, श्रोत्यांचा, गाणाऱ्यांचा आणि ज्ञानोबरायांच्या या ओवीकडे पाहणाऱ्या सर्वांचा भाव जो आहे तो एका आईकडे पाहिल्यासारखा आहे. मग त्या आईच्या असणाऱ्या प्रेमाद्वारे, आईच्या असणाऱ्या मायेच्या ममतेच्या हातामध्ये जे काय प्रेम आहे, जे आईच्या अंतकरामध्ये मुलाबद्दल जे प्रेम आहे, तेच ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन मंथन करण्यावर जे ज्ञानोबरायांचं त्या भक्तावरती असणाऱ्या त्या साधकावरती जे प्रेम आहे, त्या प्रेमाचं वर्णन कोणीच करू शकत नाही. म्हणून असं जे असणारं जे प्रेम आहे ते प्रेम सतत भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता ज्ञानोबरायाने आपल्या जीवनामध्ये, सर्वांच्या जीवनामध्ये येणारी जी माता आहे त्या मातेचा दृष्टांत देतात. त्या मातेला ऐशी एक कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. जसं ती माता आहे, अपत्यांना जन्म दिल्यानंतर त्या अपत्याकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षाच करत नाही. तद्वत ज्ञानोबरा हे मला माझ्या भक्तांचं सुद्धा, याचा अर्थ ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचे वाचन करणारे भगवान परमात्मा जसं माऊली कोणाची अपेक्षा करत नाही, पण मात्र त्यांच्याकडे जी कळवळ आहे, भक्ताबद्दल जी तळमळ आहे, ते भक्तावर जेवढं प्रेम करतात, भक्ताची करुणा काळजी जशी घेतात, त्या माऊलीच्या कृपानं आजही महाराज आपण संपूर्ण असणारा महाराष्ट्र काय, पण महाराष्ट्राबाहेरच काय, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी म्हणतात, ज्ञानोबरायांच्या एका ओवीवरती ज्याचा अखंड ग्रहस्थाश्रम जीवन, संसारिक जीवन जगत असताना एकाच ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती 15 ते 20 माणसाचं कुटुंबच काही, पण 200 माणसाचंच काही, पण 500 विद्यार्थ्याचं सुद्धा जीवन जगलं जातं. ते की आमच्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या एका प्रवचनच्या, एका ओवीच्या माध्यमातून 500 विद्यार्थ्यांना सांभाळ करू शकतो, 500 विद्यार्थ्यांची देखभाल करू शकतो, 500 विद्यार्थ्यांना अन्नदान करू शकतो, 500 विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत होते. केवळ एकच ओवी आहे. मग उभ्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी वारकरी जन्माला आले आणि एकच ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीची ओवी जर घेतली तर सहज घेत्या तो 5,000 रुपये घेऊन जातो, कोणी 10,000 रुपये घेऊन जातो, कोणी 50,000 रुपये घेऊन जातो. मग ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीची किंमत जर आपण करू शकलो, याचा अर्थ एखादा महात्मा जर 500 रुपये मागत असेल, 1000 रुपये मागत असेल, 50 रुपये मागत असेल, याचा अर्थ तो ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवी सांगण्याचा रेट दर जर असेल तर ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा त्या ज्ञानाची किंमत कोणीही करू शकत नाही. ते ज्ञान पैगा बरिवे आहे असं ज्ञानोबरायांची ओवी आहे. म्हणून महाराज किंबहुना धनुधरा जो मातेचे अवधरा तो मातेच्या सोयरा खेतुला पाय, या ओवीवर चिंतन करण्याचा योग आला. म्हणून बाबांनो, की ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची किंमत, ज्ञानाचं महत्व कोणीच करू शकत नाही. असं ते ज्ञान आहे. ते ज्ञानोबरायांचं ज्ञान आपण सर्वांना पुन्हा प्रगट व्हावं. त्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानाच्या संगतीनं आपला ज्ञानोबरायांच्या जीवनाशी, आपलाही सत्संगाशी योग यावा. म्हणून या पुन्हा ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये 83 क्रमांकाची ओवी शिवेला घेत आहे. किंबहुना धनुधरा मातेचे अवधरा तो मातेचा सोयरा की तुला पाय, यावर चिंतन करायचे. रामकृष्ण हरी राम.